झालीच पाहिजे। बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत। झालेच पाहिजे। बळजबरी जबरदस्ती हप्ता वसूल करणाऱ्या गुंड बंधन बँकेचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। सील करा बंधन बँक सील करा। सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील साहेबांना आम्ही भेटलो। कारण असं होतं की सातारा जिल्ह्यातील आणि प्रामुख्याने सातारा शहरातील नामांकित बंधन बँक या बँकेमार्फत जिल्ह्यातील जवळपास 40हून अधिक महिलांची आर्थिकदृष्ट्या फसवणूक झालेली आहे आणि हा प्रकार अत्यंत गंभीर आहे। खरं तर 1 लाख रुपयाचं कर्ज देतो, आधी 2 हप्ते भरा अशी बतावणी करून सर्वसामान्य बहुजन समाजातील महिलांना या बँकेमार्फत दंड घालण्यात आलेला आहे। हा प्रकार गंभीर आहे। आम्ही वेळोवेळी सदर बँकेला एरिया मॅनेजरला पत्र दिलं होतं की ज्यानं हे सगळं केलंय तो बँकेचा तत्कालीन मॅनेजर अतुल कुंभार याच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, पण बँक त्याला पाठीशी घालण्याचं काम करत आहे आणि या सर्व प्रकरणाला अत्यंत दिरंगाई होत असल्या कारणानं आज आम्ही बंधन बँक शाखा केसरकर पेठ येथे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ठिय्या आंदोलन केला आणि ठिय्या आंदोलन केल्याच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांना हा सर्व प्रकार कथित केला। त्यांनी अत्यंत पॉझिटिव्हरित्या आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला शब्द दिलेला आहे की त्यांच्यामार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ही सगळी तक्रार ते देणार आहेत आणि येणाऱ्या काळात जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सदर बंधन बँकेची शासकीय मान्यता रद्द केली नाही किंबहुना अतुल कुंभारवर कारवाई झाली नाही तर मात्र 26 जानेवारीला आम्ही स्वतः डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बंधन बँकेला टाळे ठोकणार आहोत।